पती गेल्यानंतर काही दिवसातच माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं. म्हणून मी मुलीकडे गेले तर मुलगी म्हणाली, आई तू इथे राहू शकतेस, पण तू माझी आई आहे असे कोणालाही सांगायचे नाही आणि घरातली सगळी कामं करायची. मी मुलीच्या घरात मोलकरणीचे काम करू लागले. परंतु एक रात्री मुलगी घरात नसताना जावई माझ्या रूममध्ये आला आणि मी जेव्हा तरुण होते तेव्हा खूपच हट्टी आणि गर्विष्ठ स्वभावाची मुलगी होते. मला माझ्या सौंदर्यावर खूपच गर्व होता. आमच्या घरातील वातावरण खूपच मोकळे होते, त्यामुळे मी खूप बिनधास्त मुलगी होते आणि कोणाचेही काहीच ऐकत नव्हते. आमच्या घरी माणसांची नेहमी ये जा असायची आणि त्यात जास्त करून पुरुषच असायचे. त्यामुळे माझ्यात लाज लज्जा शरम काहीही शिल्लक राहिली नव्हती. उलट मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये दुसऱ्यांना अडकवून त्यांच्याकडून महागातले महाग गिफ्ट घ्यायचे. पण मला हे माहिती नव्हतं की या सगळ्याचा परिणाम इतका वाईट होणार आहे की तरुणपणात केलेल्या चुकीची शिक्षा मला माझ्या म्हातारपणात मिळेल आणि या सगळ्यासाठी माझी स्वतःची मुलगी निमित्त असेल. आज मी अशा ठिकाणी उभी आहे जिकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. जर मी तरुणपणात एक चांगली स्त्री असते तर आज माझ्या आयुष्यात खूप काही चांगलं असतं. माझं नाव श्यामल आहे आणि मी एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. आम्ही 2 बहिणी असून आम्ही आमच्या आईसोबत राहत होतो. आमच्या वडिलांचा मृत्यू खूप वर्षापूर्वी झाला होता. माझ्या वडिलांनी 2 मजली बिल्डिंग बांधली होती आणि त्याच बिल्डिंगच्या भाड्यावर आमचा उदरनिर्वाह होत होता. बिल्डिंगचं भाडं चांगलं येत होतं, त्यामुळे आमचं व्यवस्थित चालू होतं. खर्चामुळे आम्हाला कधीही अथक परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. माझी आई अगदी मोकळ्या मनाची आणि सर्वांसोबत नाती टिकवून ठेवणारी आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारी महिला होती. संपूर्ण गाव माझ्या आईला ओळखत होते. जो कोणी आमच्या घरी यायचा त्याला माझी आई जेवल्याशिवाय पाठवत नसे. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचा पाहुणचार करणं हे जणू माझ्या आईचं कर्तव्यच होतं आणि हीच सवय आम्हा दोघी बहिणींना देखील लागली होती. आम्ही जशा मोठ्या होत होतो आम्ही आमच्या आईसारखंच वागत होतो. माझ्या बहिणीपेक्षा छोटी मी होते आणि दिसायला खूप सुंदर होते. मला माझ्या सौंदर्यावर खूप गर्व होता. मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीची 12वी पूर्ण झाली होती आणि ती घरात बसून घरातली कामं शिकत होती आणि स्वतःसाठी चांगल्या स्थळाची वाट पाहत होती. कारण माझी आई सुरुवातीपासूनच कायम बोलायची की मी माझ्या दोन्ही मुलींचे लग्न अशा घरात करेल की जिथे त्यांना पैशांची काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे जे कोणतं स्थळ यायचं आई त्याला नकारच द्यायची. खरं तर आमच्या घरामध्ये परपुरुषाचं जास्त येणं जाणं असायचं. कोणी कधी वाण सामान द्यायला तर कोणी भेटण्यासाठी यायचा, तर कधी कोणी काहीतरी काम असायचं म्हणून यायचा. जास्त करून आमच्या बिल्डिंगमधले भाडेकरू बॅचलर मुलं होती. आई त्यांना बोलावून घ्यायची आणि मग आम्हाला त्या पाहुण्यांसाठी लगेचच चहा नाश्त्याचा बंदोबस्त करायला सांगायची. आईसोबत बहुतेक वेळा मीच मार्केटमध्ये जात होते आणि दुकानवाल्यांकडून अगदी हसत हसत गोष्टी स्वस्त करून विकत घ्यायचे. माझ्या आईने मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नव्हतं आणि त्यामुळेच मी असल्या स्वभावाची झाले होते. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा मला देखील लग्न करण्याची खूपच घाई लागली होती. कारण माझ्या आईने माझ्या बहिणीला हुंड्यामध्ये खूप काही दिलं होतं आणि ते सगळं इतर लोकांच्या मदतीमुळे किंवा इतर लोकांच्या मेहरबानीमुळे शक्य झालं होतं. आता माझं देखील मन करायचं की लवकरात लवकर लग्न व्हावे आणि मला खूप सारे कपडे ज्वेलरी लग्नामध्ये मिळावीत आणि मग त्यावेळी माझ्या मनामध्ये त्या गोष्टींबद्दल लालसा निर्माण झाली होती. परिणामी मी माझ्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबत मैत्री करायला सुरुवात केली. मी त्यांना अगदी माझा साज शृंगार अंदाज नखरे असं सगळं काही दाखवायचे आणि मुद्दामून त्यांच्यासमोर ये जा करायचे. हळूहळू त्यांच्यासोबत देखील मी बोलायला लागले होते. ते मला गिफ्ट देऊ लागले आणि माझी इच्छासुद्धा तीच होती. इतक्या मोकळ्या वातावरणात मी लहानाची मोठी झाले होते की माझ्यात आता इतके देखील संस्कार राहिले नव्हते की मला समजावं की मी जे काही करत आहे ते खूप चुकीचं आहे. माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे याबद्दल माझ्या आईने मला कधीच समजवलं नाही आणि हळूहळू माझ्या मनात तीच गोष्ट घर करून बसली की आपल्याला जे काही पाहिजे तर आपण कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. जेव्हा माझ्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा घरामध्ये मी आणि माझी आई आम्ही दोघीच राहिलो होतो. आता तर माझी 5ही बोटं साजूक तुपात होती, कारण आता घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मी एकमेव वारीस होते. आता पूर्वीप्रमाणे येणाऱ्या गोष्टींमध्ये माझ्या बहिणीचा वाटा नसायचा. एकाच वेळेला 2-2 पुरुषांना मी फसवत असायचे आणि ते सगळं केवळ मी भेटवस्तू आणि महागडे गिफ्ट यासाठीच करत असायचे. माझ्या आईला हे सर्व काही माहिती होतं, परंतु माझ्या आईने मला कधीच अडवलं नाही. उलट ती मला शिकवायची की कशा प्रकारे मी त्या पुरुषांकडून माझ्या आवडीच्या वस्तू काढेल आणि मग जेव्हा मला ती वस्तू मिळायची तेव्हा माझ्यासोबत माझी आई देखील खूप खुश व्हायची. माझी आई त्यावेळेस मला काहीच बोलली नाही, त्यामुळे मला विश्वास बसत गेला की मी जे काही करत आहे ते अगदी बरोबर आहे.
परंतु मला हे माहिती नव्हतं की या सगळ्यामुळे मला पुढे जाऊन काय काय भोगावे लागणार आहे. आईच्या ओळखीमध्ये एक माणूस होता. त्याचं नाव सतीश होतं. त्याचं कपड्यांचं स्वतःचं दुकान होतं आणि आई त्याच्या दुकानातून कपडे विकत घेत होती. तो सतीश कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आमच्या घरी ये जा करत असायचा. आईने देखील त्याच्या या गोष्टीला कधीच अडवलं नाही. तो आम्हाला एकदम स्वस्तात कपडे देत होता. जेव्हा माझी त्याच्यासोबत ओळख झाली तेव्हा तर मला फुकटमध्येच कपडे मिळू लागले. तो प्रत्येक आठवड्याला तरी मला नवीन ड्रेस दाखवायचा आणि मी ज्या ड्रेसवर हात ठेवायचे तो ड्रेस मला तो फुकटमध्ये देत असायचा. इतकंच काय तर मी 3 किंवा 4 ड्रेस एकाच वेळी मागितले तर तो मला हसत हसत द्यायचा. हळूहळू त्याने माझ्यावर पैसे उडवायला सुरुवात केली. कधीकधी माझ्यासाठी काहीतरी महागातले खायला घेऊन यायचा तर कधी ड्रेससोबत काहीतरी भेटवस्तू देखील घेऊन यायचा. मी तर फक्त माझ्या हव्यासापोटी लालसेपोटी त्याच्यासोबत मैत्री केली होती. खरं तर तो मला अजिबातच आवडत नव्हता, पण मी त्याच्या तोंडावर त्याची खोटी खोटी स्तुती करत होते. त्याचं आधीच लग्न झालं होतं. बहुतेक त्याला मुलंसुद्धा असतील, परंतु मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. मला तर फक्त माझा स्वार्थ साधायचा होता. माझं वय जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालं होतं. एके दिवशी घरी मी एकटीच होते. आई काहीतरी कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा सतीश घरी आला होता. तो आमच्यासाठी घरातले वाणसामान आणि इतर आवश्यक गोष्टी घेऊन आला होता. मी त्याला हॉलमध्ये बसवले आणि त्याच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये निघून गेले. थोडाच वेळ झाला होता की आमच्या दरवाजावर जोरजोरात टकटक होऊ लागली. कोणतं तरी वादळ आलं आहे जो आता दरवाजा तोडूनच शांत बसेल असेच वाटत होते. मी पटकन पळत जाऊन दरवाजा उघडला तर आमच्या गावातील काही स्त्रिया आणि पुरुष समोर हजर होते. एक बाई मला धक्का देऊन आतमध्ये आली. तेव्हा सतीश तिथेच हॉलमध्ये बसला होता. तो सुद्धा एवढा गोंधळ पाहून हैराण झाला होता. एक एक करून सगळ्या महिला आतमध्ये आल्या आणि गोंधळ घालू लागल्या. सतीश तर ते पाहून पूर्ण हैराण होऊन त्यांच्याकडे बघू लागला होता. एक महिला तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला बोलू लागली, बघितलं का, या बाजारी बायका कशा पुरुषांना त्यांच्या घरी बोलवतात आणि नको ती कामं करतात. आपला परिसर, आपले गाव एक सुसंस्कृत आहे, त्यामुळे या इथे राहू शकत नाही. तर दुसरी महिला बोलू लागली, हे सगळं तर यांच्या घरात आधीपासूनच होत आहे, परंतु आपण यासाठी गप्प होतो की असू देत. एक विधवा स्त्री आहे आणि तिच्या मुली आहेत. एका मुलीचे तर लग्न झालं, परंतु दुसरीने तर अगदी हैदोस मांडला आहे. माहीत नाही त्या महिला काय काय बोलत होत्या. मी स्वतः अगदी हैराण होऊन गेले होते आणि त्यांना पाहत होते. इतक्यातच माझी आई घरी आली. तेव्हा त्या सगळ्या महिला माझ्या आईवर अगदी तुटून पडल्या. म्हणत होत्या, यांच्या घरात परपुरुषांचं येणं जाणं चालू असतं. यांनी मुद्दामून त्यांच्या बिल्डिंगमध्ये बॅचलर मुलांना भाड्याने ठेवले आहे. या बायका हसून खिदळून त्यांना लालसा दाखवून स्वतःची कामं करून घेतात. त्या महिला काहीही बोलत होत्या. आईने त्यांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की आम्ही तशा बायका नाहीत जशा तुम्ही समजत आहात. फक्त काही ना काही काम असतं तेव्हाच मी कोणाला तरी घरी बोलवते आणि त्यांना कामं सांगते, कारण आमच्या घरात कोणीही पुरुष नाही. आम्ही त्यांना भाऊ समजतो. परंतु आमच्या गावातील लोक माहिती नाही आमच्या घरी त्या दिवशी काय विचार करून आले होते. एक म्हातारी बाई जी साईडला उभी राहून सगळं ऐकत होती ती आईचं बोलणं ऐकून म्हणाली, हे बघ, जर तू बोलतेस ते खरं आहे तर मग तुझ्या या मुलीने एका परपुरुषाला घरी बोलवलं आहे आणि तेही तू नसताना. मग तूच सांग की ही तरुण मुलगी एखाद्या परपुरुषाला बोलावून घरामध्ये काय करत होती. तेव्हा माझ्या आईने लगेचच इज्जत राखण्यासाठी खोटं सांगितलं आणि म्हणाली, हा कोणी परपुरुष नाही तर माझ्या मुलीचा होणारा नवरा आहे. त्याच्यासोबत माझ्या मुलीचा साखरपुडा झाला आहे आणि थोडेच दिवसात या दोघांचे लग्न देखील होणार आहे. माझ्या आईचे बोलणे ऐकून तर मला खूपच मोठा धक्का बसला होता, परंतु त्या क्षणी मी काहीही बोलू शकले नव्हते. तो सतीश देखील शांतपणे उभा राहून सगळं ऐकत होता. आई त्या सतीशला म्हणाली, तुम्हीच सांगा जावई बापू, तुम्ही माझ्या श्यामलचे होणारे पती आहात ना आणि तुम्ही लवकर लग्न करणार आहात ना. तो सतीश लगेच म्हणाला, हो हो हो, मी तर इथे सगळं वाण सामान घेऊन आलो होतो आणि तसंही हा आमच्या घरातला प्रश्न आहे. यामध्ये कोणालाही मध्ये बोलायची गरज नाही. हे ऐकून सगळेजण शांत झाले, पण ती म्हातारी बाई परत म्हणाली, जर असं असेल तर तुझ्या मुलीचं लगेच त्याच्यासोबत लग्न लावून दे, कारण आम्ही सुद्धा हे सहन करणार नाही की साखरपुडा झाल्यानंतर कोणी पुरुष एकटी मुलगी घरी असताना असा घरी ये जा करत असेल. कारण या परिसरात गावात आमच्या देखील लेकी सुना राहतात. या अशा वागण्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल. तिथे जमलेल्या सगळ्यांनी म्हाताऱ्याबाईच्या होला हो केलं आणि त्याच वेळेला एक महिला म्हणाली, आम्हाला तर या मायलेकींवर अजिबातच विश्वास नाही. जर तुम्ही लोक बोलत आहे तर आम्ही मान्य करतो आणि आत्ताच्या आत्ता सोक्षमोक्ष लावून टाकू. कोणीतरी जाऊन आपल्या गावातल्या वकिलाला घेऊन या रे. जर खरंच हा तिचा होणारा नवरा असेल तर आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीचं लग्न या माणसासोबत लावून द्या.
कोर्ट मॅरेज करून घ्या, मग हा दिवसा येऊ किंवा रात्री येऊ, आम्हाला काय करायचं आहे. तेव्हा बाकी सगळेजण तिच्या बोलण्याला सहमती देऊ लागले आणि एक माणूस तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात वकिलालाही घेऊन आला. तो वकील देखील याच गावातला राहणारा होता, त्यामुळे तो लगेचच धावून आला. त्यावेळी आम्हा दोघी मायलेकींना काय करावं ते समजतच नव्हते, परंतु त्यावेळेला स्वतःची इज्जत वाचवणं देखील तेवढंच गरजेचं होतं. आई इतकं मोठं खोटं बोलली होती की ते माझ्या गळ्यात पडणार होतं, पण दुसरीकडे मात्र तो सतीश खूप खुश दिसत होता. त्याला अजून काय पाहिजे होतं. माझ्या आईने सतीशला आणि मला एकत्र सोफ्यावर बसवलं. मी आईशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने मला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितलं आणि हळूच माझ्या कानात म्हणाली, जर या वेळेला तुमचं लग्न झालं नाही तर माहीत नाही काय होईल. हे गाव आपल्याला वाळीत टाकेल, त्यामुळे शांत बसून लग्न कर, नंतर आपण सतीशकडून घटस्फोट घेऊ. आईच्या या बोलण्यावरून मी शांतपणे बसले आणि मग वकिलांनी येऊन आमच्या सह्या घेतल्या. या लग्नाने माझं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं होतं, कारण लग्न झाल्यानंतर तर सतीश निघून गेला, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत घरी आला आणि आईला म्हणाला, अजून मी माझ्या या बायकोसाठी घराचा बंदोबस्त केला नाही, त्यामुळे घराचा बंदोबस्त होईपर्यंत माझी बायको इथेच राहील. यानंतर जर या घरामध्ये कोणीही परपुरुष आला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, आणि जसा घराचा बंदोबस्त होईल तेव्हा मी माझ्या बायकोला इथून घेऊन जाईन. त्याचं बोलणं ऐकून तर मला खूप राग आला होता. माझ्या आईला सुद्धा खूप राग आला आणि ती सतीशला म्हणाली, अरे तू कोण सांगणारा, तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही, आम्ही कशाही राहू आणि कोणालाही बोलवू, तुला त्याच्याशी काय संबंध. तेव्हा सतीश देखील मोठ्या आवाजात म्हणाला, मी या घराचा जावई आहे आणि हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, त्यामुळे मी जे सांगतोय ते ऐकायचं, नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप होईल. असं बोलून तो घरातून पाय आपटतच निघून गेला. तो गेल्यानंतर मी आईला म्हणाले, तू तर बोलत होतीस की तो मला घटस्फोट देईल, पण आता याच्या अशा वागण्यामुळे मला नाही वाटत की तो मला घटस्फोट देईल. तेव्हा आई शांत झाली आणि म्हणाली, सध्या तर मला आता काहीच कळत नाही, थोड्या दिवस शांत बसू आणि मग बघूया काय होतं ते. दुसऱ्या दिवशी सतीश परत आमच्या घरी आला. त्याने आमच्या घरात जेवण केले आणि म्हणाला, आज रात्री मी इथेच झोपेन. त्याचं हे बोलणं ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला होता. मी खूप घाबरले होते. तो येताना माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन आला आणि म्हणाला की हा ड्रेस घालून तयार राहा, आपण थोड्या वेळासाठी फिरायला जाऊ. मी शांतपणे ड्रेस उचलला आणि इच्छा नसतानाही तयार होऊन त्याच्यासोबत बाहेर फिरायला गेले होते. आणि जेव्हा बाहेरून फिरून आलो तेव्हा तो माझ्या बेडवर झोपला. मला तर राहून राहून या गावातील लोकांचा खूप राग येत होता. त्यांच्यामुळं माझं आयुष्य अगदी बर्बाद झालं होतं. मी विचार देखील केला नव्हता की माझ्यासारख्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीचं लग्न असल्या वडिलांच्या वयाच्या काळ्या माणसासोबत होईल. मी उदास होऊन स्वतःच्या नशिबावर रडत वॉशरूममध्ये गेले, परंतु आज जे काही झालं होतं त्याला आता कोणीही बदलू शकत नव्हतं. काही दिवसांनंतर आईने त्याला गोड शब्दात आणि अगदी प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी जे काही झालं ते सगळं खोटं खोटं होतं, परंतु तूच विचार कर, तुला पहिलीच एक छान बायको आहे, मुलं आहेत, इतक्या कमी वयाच्या बायकोची तुला काय गरज आहे. तू माझ्या मुलीला घटस्फोट देऊन टाक. हे आईचे बोलणे ऐकून सतीश खूप चिडला आणि म्हणाला, मी एक इज्जतदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आता श्यामल ही माझी बायको आहे. मी तिला कधीही घटस्फोट देणार नाही. उलट तिला सांगा की तिने या आठवड्यात तिचे सगळे सामान बांधावे, कारण मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तेव्हा आईने त्याच्यासमोर रडत रडत हात जोडले आणि म्हणाली, तुला घटस्फोट द्यायचा नसेल तर नको देऊ, पण माझ्या मुलीला तू घेऊन जाऊ नकोस. मी एकटी राहू शकत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तिला माझ्याजवळच राहू देत. आईने खूप विनवण्या केल्यानंतर सतीश म्हणाला, ठीक आहे, श्यामल इथेच राहील, पण हे कायम लक्षात ठेवायचं की माझी लग्नाची ही बायको आहे आणि नेहमीच माझीच बायको राहील. माझ्यासाठी हे सगळं स्वीकारणं खूप कठीण होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. सतीशने माझ्याबद्दल त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, पण त्याच्या घरातले मला कधीही स्वीकारायला तयार नव्हते. तरीही सतीशने मला सोडलं नाही. मी आईसोबतच आईच्या घरात राहू लागले. सतीश रोजच माझ्या घरी फेरी मारायचा आणि आठवड्यातून 2 ते 3 दिवस आमच्याकडे थांबायचा. आणि मग अशा प्रकारे मला एक मुलगा झाला. मी त्याचे नाव प्रतीक ठेवले होते. प्रतीकचा जन्म झाल्यानंतर मला आशा होती की सतीश त्याच्या कुटुंबासोबत माझी भेट घडवून आणेल किंवा मला त्याच्यासोबत त्याच्या घरी घेऊन जाईन, पण सतीशने असं केलंच नाही. तो तर म्हणायचा की तुझा माझ्या कुटुंबासोबत काय संबंध नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, मग माझ्या कुटुंबाशी तुझं काय देणं घेणं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या मुलाला माझं नाव देत आहे आणि तुझ्यासाठी हे इतकंच पुरेसं असायला हवं.
सतीशने माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या बहिणीसोबत बोलून आईच्या घराचे 2 हिस्से केले. जो हिस्सा माझ्या मोठ्या बहिणीच्या नावावर येत होता त्याची किंमत सतीशने माझ्या मोठ्या बहिणीला दिली आणि माझ्या आईचे घर माझ्या नावावर केलं. तेव्हा मला जरा हायसं वाटलं, कारण कमीत कमी माझ्या नावावर आता घर तरी होतं. आता मी या घराची मालकीण होते. सतीश प्रत्येक महिन्याला वाण सामान भरून द्यायचा आणि पूर्ण महिन्याचा खर्च देखील मला द्यायचा. पण त्याने मला एकटीला घराच्या बाहेर ये जा करायला सक्तीने मनाई केली होती. भाजी वगैरे सुद्धा मी गल्लीत येणाऱ्या हातगाडीवरून किंवा टेम्पोमधून घ्यायचे. परंतु जर मला कुठे जायचं असेल तर मग मी सतीशसोबतच जात होते. मला पैशांची काहीच कमी नव्हती. माझी फक्त एकच इच्छा होती की सतीशने माझी त्याच्या कुटुंबासोबत ओळख करून द्यावी आणि माझ्या देखील त्याच्या कुटुंबावर हक्क असावा. परंतु सतीशने असं काही केलंच नाही. 1 वर्षानंतर मला एक मुलगी झाली. तेव्हा सतीश म्हणाला की आता यापुढे मला एकही मूल नकोय, तू आता ऑपरेशन करून टाक. मला पहिल्या बायकोपासून देखील 3 मुलं आहेत आणि आता 2. मी यांना चांगलं आयुष्य देईन हेच खूप आहे. जेव्हा माझी मुलं शाळेत जाण्याच्या वयाची झाली तेव्हा सतीशने त्यांचं एक प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन केलं, जी शाळा जवळच होती. म्हणजे मी त्यांना शाळेत सोडू शकेल आणि शाळेतून पुन्हा घरी घेऊन येऊ शकेल. आणि अशा प्रकारे मी माझ्या मुलांमध्ये रमून गेले. परंतु मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळले होते. मी आधीसारखी शामल वाटतच नव्हते. मुले थोडी मोठी झाली तेव्हा पुन्हा एकदा मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली. सतीशचे भाऊ आणि बायको यांना देखील याबद्दल माहिती होते. त्यामुळे मी सतीशला नेहमी म्हणायचे की तुझे कपड्यांचे 2 दुकानं आहेत ना, त्यापैकी एक दुकान माझ्या नावावर कर, कारण जर उद्या काही कमी जास्त झालं तर माझी मुलं उपाशी राहायला नकोत. सतीशने देखील त्याचं छोटं दुकान माझ्या मुलाच्या नावावर केलं. तेव्हा मला बरं वाटलं होतं. त्या दुकानाची कागदपत्र माझ्याजवळच होती. माझी मुलं जेव्हा कॉलेजला जाऊ लागली तेव्हा सतीशचा अपघाती मृत्यू झाला. मी विधवा झाले होते, परंतु मला या गोष्टीचा अजिबातच धक्का बसला नव्हता. उलट या बंधनातून माझी सुटका झाली होती. त्यामुळे मी खूप खुश होते. माझ्या मुलाची 12वी पूर्ण झाली होती, पण त्याला अभ्यासाची एवढी आवड नव्हती. त्यामुळे मी त्याला दुकानाची जबाबदारी दिली. सतीशच्या घरच्यांनी आणि त्याच्या बायकोने कसलीही आडकाठी केली नाही. फक्त मला ठणकावून सांगितलं की आमचा आणि तुझा व तुझ्या मुलांचा काहीही संबंध नाही. मग मी सुद्धा त्यांच्या घरी परत गेले नाही. मी माझ्या मुलावर दुकानाची जबाबदारी टाकली. दुकानात जे कामगार आधीपासून काम करत होते ते अनुभवी कामगार होते. माझा मुलगा फक्त काउंटरवर बसायचा आणि मग अशा प्रकारे माझं दुकान चालायला लागलं. परंतु आधीसारखी कमाई होत नव्हती किंवा कदाचित माझा मुलगा माझ्यापासून पैसे लपवून ठेवायचा. मी जेव्हा त्याला विचारायचे तेव्हा तो म्हणायचा की आता पहिल्यासारखा धंदाच चालत नाही, त्यामुळे जे मिळते तेच खूप आहे. मी हे ऐकून शांत बसायचे. इकडे माझी मुलगी ही तरुण झाली होती, पण माहीत नाही कोणावर गेली होती. खूपच हट्टी आणि उद्धट स्वभावाची माझी मुलगी होती. खरं तर मी तिला असे संस्कार दिले नव्हते, पण खरं पाहायला गेलं तर ती माझ्यासारखीच उद्धट आणि स्वार्थी स्वभावाची होती, जशी मी माझ्या तरुणपणात होते. त्यामुळेच मी तिला काहीही बोलू शकत नव्हते. तिला मी जेव्हा समजावण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ती माझ्यासोबत खूप उद्धटपणे बोलायची. त्यामुळेच मी माझ्या 2 मुलांना त्यांच्या अवस्थेवरच सोडून दिलं. काही वर्ष निघून गेली तेव्हा माझ्या मुलाने मला सांगितले की त्याच्या एका मुलीवर प्रेम आहे. मी मुलाच्या पसंतीला स्वीकारण्यात योग्यता समजले, कारण तोच माझा एकुलता एक आधार होता. त्यामुळे मी माझ्या मुलाचे स्थळ घेऊन त्या मुलीच्या घरी गेले आणि मग 2 महिन्यानंतर तिला सून बनवून माझ्या घरी घेऊन आले. परंतु त्या मुलीने घरात येताच माझ्या मुलाला ताटाखालचं मांजर बनवलं आणि आता ती माझ्या घरावर देखील कब्जा मिळवू इच्छित होती. माझ्यासोबत तर आता खूपच विचित्र घडू लागलं होतं, जे थांबायचं नावच घेत नव्हतं. सुनेने माझ्या मुलाच्या मनामध्ये डोक्यामध्ये हळूहळू माझ्याबद्दल विष कालवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम हा झाला की दुकानाची रोजची कमाई माझा मुलगा मला देण्याऐवजी त्याच्या बायकोला देऊ लागला आणि मग काही महिन्यानंतर तीच त्या दुकानाची आणि घराची मालकीण झाली. माझ्या मुलीचं आणि सुनेचं अजिबातच एकमेकींसोबत पटत नव्हतं. रोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून त्या दोघींची भांडण होत होती. सुनेला तिची नणंद अजिबातच सहन होत नव्हती आणि नणंद तिच्या वहिनीला अजिबातच घाबरत नव्हती. ती तर तिच्या भावाला देखील घाबरत नव्हती. मी तर दोघींच्या रोजच्या भांडणाला खूप वैतागले होते. एके दिवशी माझ्या मुलीने तिच्यासोबत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाबद्दल सांगितले की तो मुलगा माझ्या मुलीबरोबर लग्न करू इच्छितो आणि मुलगा खूप श्रीमंत घराण्यातला आहे. तेव्हा मी माझ्या मुलीला लगेच सांगितलं की तुला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर मी तुझं त्याच्यासोबत लग्न लावून द्यायला तयार आहे. परंतु माझी मुलगी म्हणाली, तो माझ्यासोबत तर लग्न करेन, परंतु तो माझ्या घरातल्यांसोबत काहीही संबंध ठेवणार नाही, कारण तो खूप श्रीमंत घराण्यातील मुलगा आहे.
हे ऐकून मात्र मी शांत झाले. जर मुलगी स्वतःच्या आईला हे सांगते तर मी तिला काय बोलणार होते. मी तिला म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी मर्जी आहे तसंच तू कर. 1 महिन्यानंतर माझ्या मुलीने मला सांगितलं की एका मंदिरात माझं आणि विकासचं लग्न आहे. आई, तू फक्त त्या दिवशी तिथे ये, पण तीच साडी घालून ये जे मी तुला देईन. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. परंतु जेव्हा मी तिला सांगितलं की तुझ्या लग्नाबद्दल तुझ्या भावाला आणि बहिणीला तरी सांग, तर ती म्हणाली, तू माझी आई आहेस आणि मी फक्त तुलाच सांगणार. भावासोबत आणि बहिणीसोबत माझा काहीही संबंध नाही. तिचं बोलणं ऐकून मी शांत झाले आणि जसं तिने सांगितलं तसंच मी केलं. तिच्या लग्नानंतर मी तिला कधीच सांगितले नाही की तिने तिच्या नवऱ्याला घेऊन माहेरी यावे, कारण तिच्या भावाला तर त्याच्या बहिणीचं तोंड देखील बघायचं नव्हतं, जिने भावाच्या आणि बहिणीच्या परवानगीशिवाय लग्न केलं होतं. मुलीच्या लग्नाच्या 1 महिन्यानंतर माझ्या सुनेने अगदी व्यवस्थित कट रचून माझ्यात आणि माझ्या मुलामध्ये भांडण लावून दिले. त्या दिवशी माझ्या मुलाने अगदी सहज स्पष्ट शब्दात सांगितले की तो मला आता त्याच्यासोबत त्याच्या घरात ठेवू इच्छित नाही. हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं. मला विश्वास बसत नव्हता की माझा मुलगा मला हे सगळं सांगतोय. पण मला माहीत होतं की तो त्याच्या बोलण्यावरून कधीही मागे हटणार नाही, कारण तो तर त्याच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला होता. त्यामुळेच मी माझ्या मुलीला रडत रडत फोन केला आणि तिला सर्व काही सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे आई, तुला जर माझ्या घरी यायचे असेल तर एक अट आहे, कारण मी माझ्या सासरच्या लोकांना हे सांगू शकत नाही की माझी आई माझ्याजवळ राहायला आली आहे. त्यामुळे तुला माझ्या घरात एक नोकर कामवाली म्हणून राहावं लागेल. तुला हे जर मान्य असेल तर तू टॅक्सी करून आमच्या घरी राहायला येऊ शकतेस. माझ्या मुलीचे हे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले होतं, परंतु माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे मी या गोष्टीसाठी तयार झाले आणि बॅग भरून तिच्या घरी पोहोचले. मी माझ्या मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा तिचे ऐश्वर्य पाहून मी अगदी भारावून गेले. एकीकडे मला खूप आनंद झाला होता की माझी मुलगी इतक्या श्रीमंत घराची सून आहे, आणि एकीकडे दुःख होत होते की मी तिची कामवाली होऊन तिच्या घरी आले होते. माझ्या मुलीने मला आजपर्यंत तिच्या सासरचं सांगून सांगून गप्प केलं होतं, पण खरं तर तिच्या सासरच्या घरी फक्त तिचा सासराच राहत होता. सासरा सोडून एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये फक्त माझी मुलगी आणि जावई राहत होते. सासूचा तर पहिलाच मृत्यू झाला होता आणि विकास त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मला हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं की माझी मुलगी किती स्वार्थी आहे. तिने खरंच माझ्याकडून एखाद्या कामवालीप्रमाणे काम करून घ्यायला सुरुवात केली होती. मी एकटी असायचे तेव्हा ती मला बोलायची की तू माझी जन्मदाती आई आहेस, तुझ्यापेक्षा चांगलं घर माझं कोण सांभाळू शकेन. पण ती तिच्या सासऱ्यांपुढे आणि नवऱ्यापुढे वेगळंच बोलायची की जणू मी तिची आई नाही तर एक मोलकरीण आहे. माझ्या जावायला हे माहिती होतं की मी कामवाली नसून त्याची सासू आहे. तो खूप चांगला मुलगा होता आणि माझा मान देखील ठेवायचा. जेव्हा कधी त्याला चान्स मिळायचा तेव्हा तो माझ्यासोबत खूप छान पद्धतीने बोलायचा आणि माझ्या तब्येतीची चौकशी देखील करायचा. उलट माझ्या तर हे लक्षात आलं होतं की माझ्या मुलीच्या वागण्यामुळे विकासला खूप वाईट वाटायचं. कदाचित असंही होत असेल की विकास माझ्या मुलीला समजावत असेल की आईसोबत असं वागणं चुकीचं आहे, परंतु मला माहीत होतं की माझी मुलगी कोणाचेही ऐकत नाही आणि हे सगळं माझ्याच कृत्याची शिक्षा आहे. मी सुद्धा तरुणपणी अशीच होते. मी देखील माझ्या आईचं कधीच ऐकलं नव्हतं, मग माझी तरी मुलगी माझं कसे ऐकेल. विकासचे वडील खूप चांगले गृहस्थ होते, पण मी त्यांना कधीच बोलताना पाहिले नव्हते. त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन जायचे तेव्हा ते मला इशाऱ्याने एका ठिकाणी चहा ठेवायला सांगायचे, किंवा काही दुसरे काम असेल तर ते मला डायरेक्ट सांगायचे. नाहीतर विकास मला त्यांच्या कामाबद्दल समजावून सांगायचा, कारण माझ्या मुलीला तर किट्टी पार्टी शॉपिंगमधून वेळच मिळत नसायचा, जेणेकरून ती नवऱ्याची आणि सासऱ्यांची काळजी घेऊ शकेल. माहीत नाही विकास माझ्या मुलीसोबत कसा संसार करत होता. मला तिथे राहून 3 महिने झाले होते. मी सर्वंट क्वार्टरमध्ये राहत होते. माझ्याशिवाय दुसरा कोणताही नोकर तिथे 24 तास राहत नव्हता. सगळे संध्याकाळी परत जात होते. त्या दिवशी मी माझ्या क्वार्टरमध्ये आराम करत होते की इतक्यात माझा जावई विकास माझ्या खोलीत आला. तेव्हा मी लगेचच उठून बसले. मी म्हणाले, बाळा, तुम्ही मला तिकडे बोलावून घ्यायचं ना, मी तिकडे आले असते. तेव्हा विकास म्हणाला, काहीच हरकत नाही, मला तुमच्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तुमची मुलगी या वेळेला घरात नाही, त्यामुळे मला वाटते की ही चांगली वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे तुमच्यासोबत बोलायची. मी म्हणाले, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला. तेव्हा विकास बोलू लागला की तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी सगळं काही पाहतोय की तुमची मुलगी तुमच्यासोबत कशा प्रकारे वागत आहे.
आणि मुलाने तर तुम्हाला घरातूनच बाहेर काढले आहे. तुम्हीच विचार करा, जर तुमच्या मुलीने तुम्हाला इथून देखील बाहेर काढलं तर तुम्ही कुठे जाणार? मी विकासचं बोलणं ऐकत होते, पण मला समजत नव्हतं की नक्की त्याला काय बोलायचं आहे. त्यामुळे मी विकासला म्हणाले, बाळा, मला जरा स्पष्ट शब्दात सांगा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला समजतच नाही. तेव्हा विकास लगेच म्हणाला, तुम्ही माझ्या वडिलांसोबत लग्न करा. त्यांना देखील एका अशा सोबतीची गरज आहे जी व्यक्ती त्यांची काळजी घेऊ शकेल आणि त्यामुळे तुम्हाला देखील आधार मिळेल आणि मग नंतर तुम्हाला या घरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही आणि तुमची पोझिशन देखील बदलेल. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला. तो असं कसं बोलू शकत होता? परंतु तो परत म्हणाला, तुम्हीच विचार करा, यामध्ये काहीही वाईट नाही. तुमचं वयसुद्धा इतकं जास्त नाही आणि मग यामुळे तुमचं या घरात देखील महत्त्व वाढेल. मी याबद्दल माझ्या वडिलांसोबत बोलणार आहे. आता तुम्ही मला विचार करून उत्तर सांगा. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतो. मला माहिती आहे की तुम्ही मला नकार देणार नाहीत. एवढं बोलून विकास तिथून उठून निघून गेला आणि मी पूर्ण रात्र झोपू शकले नाही. परंतु मला ही गोष्ट समजली होती की जर मला कुठे इज्जतीने राहायचं असेल तर मला असं कोणतं तरी मोठं पाऊल उचलावंच लागेल, नाहीतर माझी मुलं मला अपमानित करायला निघाली होती. दुसऱ्या दिवशी विकास पुन्हा माझ्या खोलीत आला आणि मला विचारू लागला. तेव्हा मी म्हणाले, बाळा, मला तुमचा प्रस्ताव मान्य नाही, कारण तुमचे वडील माझ्या भावाच्या जागेवर आहेत. मला माझ्या मुलांकडूनच ही वागणूक मिळत आहे, कारण हे मी तरुणपणी केलेल्या पापांचे फळ आहे. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकले नाही आणि राहिला प्रश्न माझ्या राहण्याचा, तर माझ्या मुलीने मला तिच्या घरातून काढले तर मी एखाद्या वृद्धाश्रमात जाईन, पण हे पाप माझ्या हातून नाही होऊ शकत. माझं बोलणं ऐकून विकासला स्वतःचीच लाज वाटली. मला म्हणाला, आई, मला माफ करा. नको ते विचार माझ्या मनात आले, कारण मी रोज तुम्हाला असं मोलकरींसारखं काम करताना पाहू शकत नाही आणि तुमच्या मुलीलाही काहीच बोलू शकत नाही, कारण ती खूपच हट्टी स्वभावाची आहे. तिला सांगूनही काहीच फरक पडणार नाही. शक्य झालं तर मला माफ करा. विकास असे बोलून तिथून निघून गेला, पण माझ्या मनात त्याच्याविषयी राग नव्हताच, कारण मला माझ्या मुलीचा स्वभाव चांगलाच माहिती होता. पण खरं सांगायला गेलं तर आजपर्यंत मी खूप चुका केल्या, पण आता नाही. आज माझ्यावर ही वेळ आली आहे ती माझ्या कुकर्मामुळेच. माझ्या या अवस्थेला कुठेतरी माझी आईसुद्धा जबाबदार आहे, कारण ज्या वेळेला मी चुकीच्या मार्गाला जात होते तेव्हा मला योग्य मार्ग दाखवण्याऐवजी आपण आपली स्वप्न, आपले स्वार्थ कसे साधू शकतो हेच मला तिने शिकवले. जर आपले मूल चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवायचा असतो, नाही की त्याला प्रोत्साहन देऊन पाठीशी घालायचे असते. आज मला कळून चुकले होते की मी एक चांगली आई बनू शकले नाही, म्हणून आज ही वेळ माझ्यावर आली होती. माझी संपूर्ण रात्र विचार करण्यातच गेली होती. पण मला माहिती नव्हतं की येणारी सकाळ माझ्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. दुसऱ्या दिवशी घरातले वातावरण अगदी बदललेले होते. मी माझे रोजचे काम करू लागले तेव्हा माझ्या मुलीने मला काम करू दिले नाही. तिने मला आज तिच्या स्वतःच्या हाताने नाश्ता बनवून दिला होता. हे सगळं पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं होतं की हा चमत्कार झाला तरी कसा, तोही एका रात्रीत. त्यानंतर तिचे सासरे आले आणि म्हणाले, काय सुनबाई, आमच्या बहिणीला नाश्ता दिला की नाही? हे ऐकून तर मला खूपच आश्चर्य वाटले. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. तेव्हा विकास मला म्हणाला, हो आई, काल रात्री जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा बाबांनी आपलं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि जेव्हा तुमची मुलगी रात्री तिची किट्टी पार्टी करून घरी परत आली तेव्हा तिला खडसावून विचारले की हा काय प्रकार आहे? एवढ्या रात्रीची तू कोणत्या पार्टीला जातेस? आजपासून कोणत्याच पार्ट्या करायच्या नाही. आणि बाबाने तिला हे सुद्धा सांगितले की आजपासून श्यामल तुझी आई नाही तर माझी बहीण आहे आणि तुला माझ्या बहिणीची सेवा करावी लागेल, नाहीतर तुला या प्रॉपर्टीला विसरावे लागेल. बाबांचे बोलणे ऐकून ती आता तरी हे सगळं त्यांना घाबरून करत आहे, पण मला विश्वास आहे तिच्यात बदल नक्कीच होईल. असेच दिवस जात होते आणि एक दिवस माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, आई, मला माफ कर गं, मी तुला घरातील सगळी कामं करायला सांगितली आणि आज जेव्हा मी तीच कामे करत आहे तेव्हा मला कळाले की मी तुझ्यावर किती अन्याय केला होता. मी तर माझ्या मुलीला कधीच माफ केले होते, कारण एक आई आपल्या मुलांवर कधीच जास्त वेळ रागवू शकत नाही. म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. जर चुकीच्या मार्गाला तो जात असेल त्याच्या चुकांना वेळीच आळा घातला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन त्याचा परिणाम त्यांनाच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना सुद्धा भोगावा लागतोच. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.